नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करतो. राज्यसेवा मुख्य 2020चा हा पेपर आहे. त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आहे. ॲक्च्युली हा पेपर 2021ला झाला होता. 2021ला तोही डिसेंबर महिन्यात झाला होता, 4 डिसेंबरला. ठीक आहे, त्याचं हे पूर्ण एक्सप्लेनेशन आहे. प्रश्न नंबर 1 बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस करेक्टली फॉर्म द ॲडजेक्टिव्ह ऑफ द वर्ड फॉग. फॉगचं ॲडजेक्टिव्ह झालं पाहिजे. यासाठी मग तुम्ही काय कराल? सफिक्स प्रिफिक्स. ऑफिक्सेस नावाचा एक चॅप्टर असतो इंग्लिशमध्ये. ऑफिक्स एक शब्द समजा असा असेल, त्या शब्दाच्या आधी जर शब्द कोणता आला तर त्याला काय म्हणतो आपण? प्रीफिक्स. प्री म्हणजे आधी, नंतर आला असेल तो असतो सफिक्स म्हणजे नंतर. त्याला प्रत्यय म्हणतो आपण मराठीमध्ये. समजा मी या ठिकाणी हॅपी लिहिलं असेल, हॅपी. आता समजा इथे अनहॅपी लिहिला, हा अन काय झाला? तो शब्द एकच आहे, अनहॅपी. अन काय झाला? प्रीफिक्स. हॅपी नाही, अन नाही लिहिला आपण, नेस लिहिला. नेस लिहिला तर हा वायचा आय होईल आणि हॅपीनेस शब्द एकच आहे, हा नेस काय झाला मग? सफिक्स. ठीक आहे ना. मग या पद्धतीचं आहे. तर याला तुम्ही फॉगला काय कराल ॲडजेक्टिव्ह होण्यासाठी? तर तो फॉगिश होईल का? तो फॉगी होईल का? फॉगस की फॉगी? तर तो फॉगी होईल. फॉगी यासाठी तुम्हाला शब्दसाठा तुमचा मजबूत करावा लागतो. त्यासाठी कोणता दुसरा उपाय नाही आहे. ठीक आहे ना. बी करेक्ट आहे. फॉगी. फॉगचं फॉगी वातावरण, धुसर वातावरण. ठीक आहे ना. चलो नंतर बघा. हा म्हणतो पंक्च्युएशन मार्क्स. करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स लिहा कोणता आहे. हा आता, ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, शी क्राईड. डॉक्टर डू समथिंग क्विकली. एक केस घ्या. एक महिला आहे, तिच्या मुलाला काहीतरी झालं आणि ती धावत त्या मुलाला घेऊन डॉक्टरकडे गेली आणि म्हणाली, ती रडली. ॲक्च्युली ती ओरडली, ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, शी क्राईड. डॉक्टर डू समथिंग क्विकली. डॉक्टर काहीतरी पटकन करा, माझ्या मुलाची हेल्प करा. मग जेव्हा ती बोलेल काहीतरी, जेव्हा आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये शिकतो तेव्हा काय शिकतो? कर्त्याच्या तोंडचं वाक्य म्हणजे आपण त्याला रिपोर्टिंग स्पीच म्हणतो, रिपोर्टेड स्पीच म्हणतो. तो काय आहे? तो इथे असा डबल कॉम्यामध्ये टाकतो आपण. याला म्हटलं जाते डबल इन्व्हर्टेड कॉमा. तोंडचं वाक्य जो करता असेल तो जे बोलेल तो काय असते? ते काय असते? रिपोर्टिंग स्पीच. आणि ते असते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. कधी कधी सिंगलमध्ये पण येतं. हा, येत नाही असं नाही, येतं. पण डबल कॉमा हा जास्त मान्य आहे. ठीक आहे ना. आणि म्हणून सरळ आहे, ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड. हे पटकन समजलं पाहिजे आपल्याला. एकाच ठिकाणी आहे. ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, शी क्राईड. डॉक्टर डू समथिंग क्विकली. डॉक्टरला आवाज दिला, संबोधन आहे आणि म्हणून कॉमा पण आला. बरोबर आहे, डीज करेक्ट आहे. मग हे पटकन समजलं पाहिजे. हे कधी समजेल? जर चांगला अभ्यास असेल तर. ठीक आहे ना. चलो नंतर बघा. क्वेश्चन नंबर 53. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडिओम. आता इडिओम विचारलेली आहे. 2020च्या राज्यसेवेमध्ये कहर झाला. व्होकॅब्युलरीवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले. 20 प्रश्न व्होकॅब्युलरीवर विचारलेले आहे. ठीक आहे ना. आतापर्यंत जसं आपण 5-6 मार्क्सला व्होकॅब्युलरी बघायचो, मग ती 6-7 मार्क्सवर गेली, मग 8-10 मार्क्सवर गेली. 2019च्या पेपरमध्ये 13 मार्क्सला व्होकॅब्युलरी आलेली आहे. 2020मध्ये संपूर्ण व्होकॅब्युलरीचा पार्ट, जो मग इडियम फ्रेजेस असेल, सिनोनिम्स अँटोनिम्स असेल किंवा वन वर्ड असेल, काही पण घ्या, सर्व मिळून ते तुम्हाला 18 ते 20 मार्क्ससाठी तुम्हाला व्होकॅब्युलरी विचारण्यात आलेली आहे. आणि म्हणून व्होकॅब्युलरी सेपरेट पाठच करावी लागते. व्होकॅब्युलरी कशी पाठ होते? पुस्तक घेऊन बसता का? असे वाचता का सिनोनिम्स अँटोनिम्स? नाही. तुम्ही साहित्य वाचा. तुम्ही इतर गोष्टी वाचल्या पाहिजे. वाचन जास्त असेल तर व्होकॅब्युलरी आपोआप समजते. किंवा तुम्ही PYQs तरी पाहिले पाहिजे. ठीक आहे. चलो तर डबल इडियम काय म्हणतो तो? आय एम अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन, आय डू नॉट बिलीव्ह इन डबल डिलिंग. मी सरळ माणूस आहे. सरळ माणूस आहे. मला डबल डिलिंग आवडत नाही. डबल डिलिंग आवडत नाही म्हणजे काय? मला कोणाला तरी फसवणे आवडत नाही. डबल डिलिंग ॲक्च्युली जर आपला अभ्यास असेल तर आपल्याला पटकन समजेल की बाबा डबल डिलिंग म्हणजे डिसीव होते, फसवणे होते. पण जर आपण तर्क मांडत गेलो तर आपल्याला डबल बिझनेस हे पण बरोबर वाटते, डबल प्रॉफिट हे बरोबरच वाटते, पॉलिटिक्स हे बरोबर वाटते. पण जेव्हा आपण प्रॉपर अभ्यास करतो आणि प्रॉपर समजते आपल्याला की डबल डिलिंगचा अर्थ होतो कोणाला तरी फसवणे, तेव्हा आपल्याला उत्तर हे करेक्ट लिहिता येतं. अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी 4ही ऑप्शन्स जर तुम्ही रँडमली गेलात तर तुम्हाला 4ही ऑप्शन्स खरे वाटू शकतात. ठीक आहे. चलो
नंतर बघा क्वेश्चन नंबर 54. हां, काय म्हणतो तो? द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय म्हणतो ना, द बिल्डिंग वॉज सराउंडेड, एम इज आर वॉज वेअर नंतर आपण V4 पाहिलं असतं. म्हणजे आय एम टीचिंग यू, आय वॉज टीचिंग यू, दे आर गोईंग, दे वेअर प्लेईंग. म्हणजे एम इज आर वॉज वेअर नंतर आपण कधी पण V4 बघतो, म्हणजे क्रियापदाला ING बघतो. पण जर एम इज आर वॉज वेअर नंतर V3 आलं असेल तर तो काय आहे? पॅसिव्ह वॉइस आहे. म्हणजे जर मी म्हटलं असेल आय एम टीचिंग यू, आय एम टीचिंग यू, आय एम टीचिंग यू, मी तुम्हाला शिकवत आहे, आय एम टीचिंग. पण जर मी म्हटलं असेल आय एम टॉट, आय एम टॉट, आय एम टॉट, आय एम टॉट म्हणजे काय? मला शिकवल्या जाते. हां, म्हणजे याचं पॅसिव्ह वॉइस नाही आहे. याचं पॅसिव्ह वॉइस काय होईल? आय एम बिईंग टॉट, सॉरी आय एम टीचिंग यू आहे ना, यू आर बिईंग टॉट बाय मी होईल. परंतु जर जेव्हा म्हणतो आपण आय एम टॉट, आय एम टॉट, हा वेगळा पॅसिव्ह वॉइस आहे, तो वेगळा ऍक्टिव्ह वॉइस आहे. ठीक आहे ना, त्याचा हा नाही आहे. आय एम टॉट म्हणजे मला शिकवल्या जाते. आय एम पनिश्ड ED, मला शिक्षा केल्या जाते. शी इज कॉट, तिला पकडलं जाते. दे आर कॉट, त्यांना पकडलं जाते. ठीक आहे ना. आय एम हेल्प्ड, मला हेल्प केल्या जाते. ठीक आहे ना, असा अर्थ. आणि म्हणून हा जो आहे ना, द बिल्डिंग वॉज सराउंडेड, म्हणजे बिल्डिंग सराउंडेड केल्या गेली बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. हा ऍक्टिव्ह आहे, हा पॅसिव्ह आहे, याचा ऍक्टिव्ह करा. सोपा आहे. अभ्यास असेल पटकन कराल तुम्ही. जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर बाय नंतर जो शब्द आहे, जे शब्द आहेत ते असतात सब्जेक्ट. म्हणजे अ टीम ऑफ स्पेशल कमांडो, म्हणजे अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. या ठिकाणी सगळ्या ऑप्शन्समध्ये तेच दिलेलं आहे, अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. ठीक आहे. मग आता द बिल्डिंग पण आहे, द बिल्डिंग, द बिल्डिंग, द बिल्डिंग, हे बरोबरच आहे. फक्त फरक तुम्हाला इथे करायचा आहे की सराउंड्स लिहायचं, हॅड सराउंडेड लिहायचं, इज सराउंडिंग लिहायचं की सराउंडेड लिहायचं. हा, मग पाहायचं जर या ठिकाणी वॉज सराउंडेड आहे म्हणजे वॉज वेअर प्लस V3 आहे, तर पॅसिव्ह म्हणजे ऍक्टिव्ह मध्ये V2 असेल आणि म्हणून मग V2 या ठिकाणी करेक्ट येतो. संपला विषय. म्हणजे कोणतं बरोबर आहे? फक्त ओनली डी. कुठे आहे का ओनली डी? हा, ओनली डी इज करेक्ट. उत्तर बरोबर आहे. जसं आपण म्हणतो, मी जर म्हटलं असेल आय प्लेड क्रिकेट, आय प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो, क्रिकेट वॉज प्लेड बाय मी. क्रिकेट ला वॉज लागेल, वॉज प्लेड बाय मी लागेल. का बरं वॉज प्लेड आला? वॉज प्लेड का आला? कारण त्या ऍक्टिव्ह मध्ये काय होतं? फक्त V2 होता ऍक्टिव्ह मध्ये, म्हणजे आय प्लेड होतो. प्लेड म्हणजे V2. जर त्या वाक्यामध्ये V2 असेल तर तुम्हाला पॅसिव्ह करताना वॉज प्लस V3 घ्यावं लागेल. समजलं का? जर ऍक्टिव्ह असेल, जर ऍक्टिव्ह मध्ये समजा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, म्हणजे मी जर म्हटलं असेल आय प्ले क्रिकेट, आय प्ले क्रिकेट इतकं असेल, आय प्ले खो खो, तर मग काय होईल? क्रिकेट किंवा खो खो इज प्लेड बाय मी. म्हणजे इज प्लेड, वॉज प्लेड हे काय दर्शवते? तो टेन्स कोणता होता? तो सिंपल प्रेझेंट होता की सिंपल पास्ट होता? आता हा जर म्हणत असेल द बिल्डिंग वॉज सराउंडेड, म्हणजे पास्ट पर, तो सिंपल पास्ट होता. आपल्याला सिंपल पास्ट दर्शवणारा शब्द घ्यायचा आहे, जो घेतला आपण इथे V2 डी. करेक्ट. ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 55. द कमिटी रिकमेंड दिलेली आहे कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. हेच वाचला आपण तर कन्सिडर्ड हा V3 आहे आणि एक प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा रूलच आहे असा की सब्जेक्ट नंतर तुम्हाला हॅव किंवा हॅज घ्यावा लागतो, हॅव किंवा हॅज घ्यावा लागतो, नंतर मग V3 घ्यावा लागते, नंतर मग ऑब्जेक्ट वगैरे घ्यावं लागतं. ठीक आहे ना. म्हणजे हे वाक्य असं येते, आय हॅव टॉट यू, मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. आय हॅव टॉट यू, मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता या ठिकाणी आय हा करता ए ग्रुपचा आहे म्हणून तिथे तुम्हाला हॅव लागलं. पण जर या ठिकाणी आयच्या ऐवजी ही राहिला असता तर मग आपण इथे काय केलं असतं? हॅज केला असता. ही हॅज टॉट यू. ही तो सिंग्युलर आहे, बी ग्रुपचा करता आहे म्हणून त्याला हॅज लागला. बरोबर आहे. तसेच कमिटी सिंग्युलर आहे, प्रत्येकांना वाटू शकते. या ठिकाणी कमिटी सिंग्युलर आहे म्हणजे मग आर लागणार नाही आणि ह्याव पण लागणार नाही. इथे इज किंवा हॅज लागेल. V3 आहे ना दिलं, V3 आहे ना, मग पटकन तुम्ही हॅज घ्या. असं करून लोक मोकळे होऊन जातील. तसं नाही आहे ते. इतकंच वाचायचं नाही. भरपूर लोकांनी इथे चुकवलेलं आहे मुलांनी
ठीक आहे. इथे हॅज लिहू नये का, कारण तुम्ही हे खाली वाचलाच नाही ना अजून. द वर्ब विच ॲग्रीज विथ द सब्जेक्ट द कमिटी इन नोशनल कॉन्सर्ट म्हणजे एक वाक्यता, काल्पनिक एक वाक्यता दाखवायची आहे कमिटीमध्ये. काल्पनिक एक वाक्यता म्हणजे फूट. काल्पनिक एक वाक्यता म्हणजे फूट. जेव्हा कोणत्याही कमिटीमध्ये फूट पडते तेव्हा त्याचे दोन भाग होतात. एका कमिटीमध्ये 7 लोक असतील, 3, 4चे 2 भाग बनते. एखाद्या कमिटीमध्ये 11 लोक असतील तर 5 आणि 6चे भाग बनतात, 2 भाग बनतात. कमिटी जरी एकटी असेल, कमिटी जरी सिंग्युलर असेल, तुम्ही याला हॅज लिहिलं ते बरोबरच आहे, 100% तुमचं बरोबरच आहे. पण हा काय म्हणतो, नोशनल कॉन्सर्ट न लिहा. म्हणजे एक वाक्यता दाखवायची आहे तुम्हाला, पण काल्पनिक दाखवायची आहे. काल्पनिक एक वाक्यता म्हणजे फूट दाखवायची आहे कमिटीमध्ये. जर फुटली कमिटी तर तिचे 2 भाग पडतात आणि 2 भागासाठी हॅज न लागता तुम्हाला हॅव घ्यायचा असतो. हे उत्तर बरोबर आहे. ओनली डी करेक्ट आहे. ठीक आहे, कमिटीतली फूट दाखवायची आहे वगैरे. ठीक आहे, चलो नंतर बघा, चूज द वर्ड हॅव्हिंग ऑपोजिट टू बायस्टरस. बायस्टरसचा अर्थ काय होतो? बायस्टरस, आता ह्या भाग शिकवण्याचा नाही आहे, हा भाग तुम्हाला स्वतः करून घ्यायचा आहे. सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स किंवा इडिओम फ्रेजेस हे स्वतः करायचे असतात, अभ्यास करायचा असतो. हां, माझ्या कोर्समध्ये मी शिकवलेल्या आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना, तुम्ही पण करू शकता प्रत्येक गोष्टी. परंतु व्होकॅब्युलरीचा भाग शक्य तेवढा जास्त स्वतःला करायचा असतो मित्रांनो. आणि तो जर स्वतः केला, सेल्फ स्टडी केला तर चांगल्या पद्धतीनं समजतं. आम्ही तुम्हाला शिकवतोच, तो भाग नाही आहे. माझ्या ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये हे शिकवलेलं सगळं. ठीक आहे ना. बायस्टरस म्हणजे काय होते? रावडी, दंगेखोर, दंगाबाज, दंगली. रावडी बायस्टरस सिनोनिम्स आहे. टमल्टस म्हणजे रावडीच, दंगेखोरच. पण काम म्हणजे शांत, क्वाईट म्हणजे शांत. स्पेलिंग एकदम, हा ॲक्च्युली हे QUIET पाहिजे तेव्हा शांत होते, म्हणून हे पण चूक. फक्त शांत, कारण ऑपोजिट पाहिजे आहे बॉयस्टरसच्या. मग ऑपोजिट पाहिजे आहे शांत. बॉयस्टरस दंगेखोर आणि शांत ऑपोजिटच आहे. मग ओनली बी कुठेच नाही आहे. मग म्हणून एक जनरल सेन्स वापरायचा की चला हा असू शकतो क्वाईट. प्रिंट मिस्टेकमध्ये इथे QUIT राहू शकते, परंतु इथे ET पाहिजे होतं. हे बरोबर आहे, चूक आहे. इथे बरोबर आहे, हे क्वाईट पाहिजे होतं. आणि मग बी सोबत सी जोडा. कुठे आहे BC? इथे हे BC करेक्ट आहे. कारण बायस्टरसचा सिनोनिम आहे रावडी, सिनोनिम आहे टमल्टस. पण काम म्हणजे शांत, क्वाईट म्हणजे शांत. समजलं का? चलो नंतर बघा, टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. टू नंतर जर व्हर्ब आला असेल तर तो काय होतो? तो इन्फिनेटिव्ह होतो. आणि हा काय म्हणतो, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स सबस्टिट्यूट्स अ जर्न फॉर इन्फिनेटिव्ह इन द सेंटेन्स अबव. आता हा इन्फिनेटिव्ह आहे, ठीक आहे ना. याचं जर्न करायचं आहे. जर्न म्हणजे काय? त्याला ING लावा. आपण शिकवलेलं आहे सगळं. टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर म्हणजे आपण जेव्हा युद्धावर जातो किंवा आणखी कुठे जातो एखाद्या मोहिमेवर, तेव्हा जर आपण हरत असलो तर मरून जा, पण सरेंडर करू नका, शरणागती पत्करू नका. ठीक आहे ना, असं आहे ते. टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. मग त्याला ING लावून द्या, टू कापून. त्याचं जरण करायचं ना आपल्याला. मग जरण कसं होते? ING लावून. मग डाईंग इज बेटर दॅन सराउंडिंग. कुठे आहे? हे वाक्य बरोबर आहे. डाईंग इज बेटर दॅन सराउंडिंग म्हणजे ओनली सी. कुठे आहे? ओनली सी करेक्ट. सोपं असते. राज्यसेवा जरी पेपर असला राज्यसेवेचा तरी तो सोपाच असतो. फक्त एवढंच आपला अभ्यास चांगला पाहिजे असतो. ठीक आहे, चलो 58 प्रश्न बघा. 58वा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडर इडिओम. परत इडिओम, परत व्होकॅब्युलरी विचारून राहिले तुम्हाला. ठीक आहे ना. चलो, गिफ्ट ऑफ द गॅब. इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ द गॅब दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन. तो प्रत्येकांना कन्व्हिन्स करू शकतो, प्रत्येकांना कन्व्हिन्स करतो. हे कशाचं लक्षण आहे? त्याच्याकडे गिफ्ट ऑफ द गॅब आहे, म्हणजे बोलण्याची कला आहे. पॉवर ऑफ रीडिंग का? नाही. पॉवर ऑफ स्पीच का? येस. पॉवर ऑफ लिसनिंग पण नाही, पॉवर ऑफ रायटिंग पण नाही. त्याच्याकडे बोलण्याची कला आहे. एखादा व्यक्ती असतो आपल्याकडे, तो आणि मार्केटिंगमध्ये असेल तर तो जास्त कमावतो. ठीक आहे ना, कारण त्याच्याकडे बोलण्याची कला असते. तो कोणाला पण कन्वर्ट करू शकतो.
त्याने म्हटलं की याला कन्वर्ट करायचं, याला हे प्रॉडक्ट विकायचं आहे, तो विकून दाखवतो. कारण इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ द गॅब दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन. त्याच्याकडे बोलण्याची कला आहे आणि म्हणून तो प्रत्येकांना कन्व्हिन्स करतो. ठीक आहे ना, गिफ्ट ऑफ द गॅब, बोलण्याची कला, पॉवर ऑफ स्पीच. नंतर बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली मॅचेस द एक्सप्रेशन अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी और कमिट्स अन ऑफेन्स. आता हे आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. बघा, सिनोनिम्स, एंटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम फ्रेजेस, भरपूर गोष्टी असतात व्होकॅब्युलरीमध्ये. त्या प्रत्येक गोष्टी शिकायच्या असतात. जर शिकलो ना आपण, तुम्हाला सांगतो पेपर तर निघतोच, याच्या व्यतिरिक्त आपल्याला आयुष्यभराची आपली इंग्लिश पक्की होते. बघा, अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स, एक असा व्यक्ती की जो फेल झाला, जो काम नाही करत. परफॉर्मन्स तुम्ही त्याला कोणताही द्या, काही करायला लावा, तो काम करत नाही. हो, मग काय करतो? ही फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी और कमिट्स अन ऑफेन्स. आणि तो आळशी आहे वगैरे असं गुन्हा करतो. ठीक आहे ना, पण याला काय लक्ष द्या. आता आपण जर म्हटलं कल्पित म्हणजे गुन्हेगार, ते होऊ शकत नाही. याचा शब्द असा आहे डिलिंक्विंट. डिलिंक्विंट म्हणजे असा एक व्यक्ती की जो आळशी आहे, तो परफॉर्मन्स चांगला देऊ शकत नाही, देतच नाही तो. ठीक आहे ना, डिलिंक्विंट. इथे पण आयोगाने स्पेलिंग चुकवलेलं आहे. इथे डिलिंक्विंट पाहिजे होतं, ओनली बी करेक्ट आहे. तुम्हाला शब्द पाठ करावेच लागेल. ठीक आहे ना. चलो, नंतर बघा 60. विथ विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज प्रिफिक्स सब मॅच करेक्टली. सब हा कुठे कुठे लागू शकतो? तो सब हरास होतो का, सब लेट होतो का, सब अब्यूज होतो का, किंवा सब ह्युमन होतो का, ते बघायचं आपल्याला. सब हरास असं कधी शब्द ऐकलेला नाही आहे आपण. मग तुम्ही म्हणाल सर कधी पाहायचं कसं? त्यासाठीच तुमचं वाचन तुम्हाला वाढवावं लागेल. इंग्लिश न्यूजपेपर्स, इंग्लिश व्होकॅब्युलरी म्हणतो, इंग्लिश आर्टिकल्स, इंग्लिश बुक्स, नॉवेल्स तुम्ही वाचा. भरपूर शब्द, भरपूर व्होकॅब्युलरी ती ऑटोमॅटिकली तुमची पाठ होऊन जाते. सब हरास शब्द नसतो, मात्र सब लेट असतो. लेट म्हणजे एखाद्याला परवानगी देणे किंवा भाड्याने देणे. ठीक आहे ना. आपण म्हणतो टू लेट म्हणजे इथे घर भाड्याने देणे आहे, टू लेट. मग सपोज आपण एखादं घर घेतलं भाड्यानं, घर मोठं आहे, आपल्याला इतकं वापरायला नाही पाहिजे, आपण त्या ठिकाणी सुद्धा आपण भाडे करून ठेवले, त्यांना म्हटलं ते सबलेट. ठीक आहे ना. सबलेट हा शब्द होऊ शकतो, ज्याला सब लागू शकतो. सब ऑब्झर्व होत नाही, सब ह्युमन होते. सब ह्युमन म्हणजे मानव जातीच्या खालची जात, म्हणजे कोणते? हे जनावरं किंवा विशेषतः जर पाहिलं, मी गुगलवर पाहिलं, विशेषतः सब ह्युमन त्यांना म्हणतो आपण जे ओशनमध्ये राहते, जे समुद्रात किंवा महासागरात जे मासे वगैरे आहे त्यांना आपण सब ह्युमन म्हणू शकतो. ठीक आहे. चलो, हे किडे मकोडे यांना आपण सब ह्युमन नाही म्हणू शकत. म्हणून कोणतं? बीडी. कुठे आहे बीडी? बीडी. उत्तर नंबर 4 करेक्ट आहे. समजलं का? नंतर बघा 61. मिस्टर मेहता मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. याचं पॅसिव्ह करा म्हणते. अजून तुम्हाला काय सोपं पाहिजे? सोपंच आहे, काही कठीण नाही आहे. मिस्टर मेहता मॅनेजेस म्हणजे V5. जर V5 असेल तर ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आहे. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह करत असेल काय लागेल? एम इज आर. एम इज आर प्लस V3 लागेल तुम्हाला. ठीक आहे ना. मग करा बरं. जसं मी जर म्हटलं असेल ही मॅनेजेस मी, तो मला मॅनेज करतो. करा बरं. आता मीच काय होते? आयला एम लागेल. आय एम मॅनेजला ईडी लागेल. आय एम मॅनेज्ड बाय हिम. आता मिस्टर मेहता मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट घ्या पहिले. अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर घ्या. 1 2 3 तीन ठिकाणी आहे. इथं नाही आहे ना, कापून टाका. हे नाही आहे, हे चुकीचं आहे. का? कारण तो ऑब्जेक्ट जो आहे ना तो आहे अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. यांनी फक्त तिथं मी मेहता घेतलं, चूक. म्हणून ए चूक आहे. ए चूक आहे तर ऑप्शन नंबर 4 कट झाला, 2 कट झाला. पटकन 50% मार्क भेटला म्हणून समजा आपल्याला. ठीक आहे ना. चलो, नंतर बघा इथे काय पाहिजे? घेतला आपण आयला एम लावलं, पण अ बिग इंडस्ट्रियल एम्पायरला काय लागेल? एम इज आर पैकी इज. कारण अ म्हणतो ना, अ म्हणजे एकच एम्पायर आहे आणि म्हणून त्याला इज लागेल. कुठे इज लावलेला?
इथे इज आहे, इथे इज आहे, इथे हॅज आहे, वाक्यात चूक म्हणजे डी चूक, डी चूक म्हणजे इथे डी आहे, हेच कट झालं. उत्तर निघालं, उत्तर ओनली ए म्हणजे सॉरी ओनली बी म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे ना. इथे बी बिग अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज मॅनेज्ड, ईडी मॅनेज्ड बाय मिस्टर मेहता. इथं बिईंग लावलेलं आहे, वाक्यात चूक आहे, बिईंग पाहिजेच नाही. इथे जर हे वाक्य असं राहिलं असतं मिस्टर मेहता इज मॅनेजिंग अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर, तर मग हे उत्तर बरोबर राहिलं असतं. अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज बिईंग मॅनेज्ड बाय मिस्टर मेहता, हे बरोबर राहिलं असतं. पण ते प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स नाही ना, तो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, तर हा पण सिम्पल प्रेझेंट टेन्स पॅसिव्हचा. नंतर बघा मॅच द फॉलोइंग सिमिलर मिनिंग. ठीक आहे, चलो आता तुम्हाला 4ही शब्द माहीत बसले पाहिजे. हां 4 ठीक आहे, ABCD 1 2 3 4 यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 2 तरी माहीत पाहिजे, शक्यतोपर्यंत सगळंच माहीत पाहिजे. आणि नसेलच काही माहीत तर ॲटलिस्ट 1 2 तरी माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, चलो आता बघा कॉम्प्लेसंट याचा अर्थ काय होतो? आत्मसंतुष्ट आहे बा तो व्यक्ती, बस जे आहे समाधानी आहे, खाऊन पिऊन समाधानी आहे. याला म्हटलं जाते सेल्फ सॅटिस्फाईड. ठीक आहे, म्हणजे एला 3 लागते. जेंटल म्हणजे काय होते? स्टायलिश. आता जेंटल स्टायलिश होत नाही, तो इथे आला ॲक्च्युली. ठीक आहे ना, इथे तो आला. हां इंडस्ट्री म्हणजे उद्योग, इंडस्ट्रियलिस्ट उद्योगपती, हा झाला उद्योगाचा भाग. पण जेव्हा आपण एखादा लहानचा पोर आपल्या घरचं एखादा लहानचा पोर काहीतरी करत राहते, काहीतरी काम करत राहते आणि आपले मोठी थोर काय म्हणतात त्याला, ए मुला तिकडे कशाला उद्योग करतोस, जास्तीचे उद्योग करतोस म्हणजे काय, तो काहीतरी करून राहिला, काम करून राहिला, त्याला आपण उद्योग म्हटलं. उद्योग करणे म्हणजे मेहनती, उद्योगी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात उद्योगी तरुण वीरशीलवान दिसू दे देवरचे असू दे. उद्योगी तरुण म्हणजे काय? मेहनती तरुण. उद्योगच करा असं म्हणत नाही. उद्योगी म्हणजे मेहनत करा. तुम्ही अभ्यास खूप जास्त करत असाल, तुम्ही उद्योगी आहात, तुम्ही हार्ड वर्कर आहात, तुम्ही डिलिजंट आहात, तुम्ही टॉयलर आहात, तुम्ही हार्ड वर्कर आहात, तुम्ही इंडस्ट्रियस आहात. 2. ठीक आहे, हा शब्द 2 वेळा येऊन गेलेला आहे पेपरला. इंडस्ट्रियस आणि डिलिजंट, टॉयलर पण आलेला आहे. रेजचा अर्थ होतो पूर्ण नेस्तनाभूत करणे, रेज. तसं इरेज म्हणतो ना आपण, इरेज म्हणजे खोडून टाकणे. रेज म्हणजे काय होते? कम्प्लिटली डिस्ट्रॉय. म्हणजे हा 4 म्हणजे 3 1 2 4 कुठे आहे? 3 1 2 4 3 1 2 4 3 1 2 4. ठीक आहे, उत्तर नंबर 4 करेक्ट आहे. 4 तर 4 पाहिजे या ठिकाणी. इंडस्ट्री डिलिजंट होते म्हणजे C2 कॉम्प्लिसन 3 A3. इथे जेंटल 1 आणि 4 बरोबर आहे. आता हे मग कसं केलं आपण? तर शब्दपाठ पाहिजे, शब्दपाठ केल्याशिवाय जमत नाही हे सगळं. आता बघा, ही लेफ्ट अर्ली, तो लवकर निघाला. हां, ही अराइव्ड लेट ॲज युजल. जसं आपण म्हणतो तर तो लवकर निघाला पण तो नेहमीप्रमाणे उशिरा पोहोचला. म्हणजे हा काय म्हणतो याला, विच वन ऑफ द फॉलोइंग कनेक्टर्स करेक्टली फिल द ब्लँक इन द सेंटेन्स अबाउट टू शो कॉन्ट्रास्ट दाखवायचा आहे. बघा, तो लवकर निघाला उशिरा पोहोचला, कॉन्ट्रास्ट दाखवला. लवकर निघालेला व्यक्ती लवकर पोहोचला माझ्या ऑफिसला, पण हा लवकर निघाला पण उशिरा पोहोचला म्हणजे काहीतरी कॉन्ट्रास्ट आहे ना. मग कॉन्ट्रास्ट दाखवायचा असेल तर अँड दाखवू शकत नाही. अँड तर त्यामध्ये ॲड करतो काहीतरी. मोरीवर पण नाही, हेन्स पण नाही, म्हणून पण नाही. इथं होतो नेव्हरदलेस. याचा अर्थ होतो असे असले तरी. लिहून घ्या वाटल्यास, असे असले तरी. म्हणजे ही लेफ्ट अर्ली, तो लवकर निघाला. असे असले तरी ही अराइव्ड लेट ॲट युज्युअल. तो लवकर निघाला, असे असले तरी तो नेहमीप्रमाणेच उशिरा पोहोचला. ठीक आहे, म्हणजे ओनली बी. ओनली बी आहे म्हणून 2 नका लिहू ऑप्शन पटकन, खोडतोड करायचं नाही तर चुकते ते. बी आहे म्हणून 2 नाही, बी आहे म्हणून बी बघा कुठं आहे तो. इथे आहे बी 4 नंबर. हे तुम्हाला दिलं जाते तुम्हाला स्वतःला कन्फ्यूज करण्यासाठी. म्हणजे याने सरळ ABCD द्यावं की नाही, ABCD देत नाही. हा पेपर राज्यसेवेचा आहे ना, म्हणून तुम्हाला ते वेगवेगळे देतात. म्हणून तुम्हाला बघायचं आहे की नेमकं तुमचा बी कुठे आहे. B 4 मध्ये आहे तर करेक्ट आहे.
जेंटल मॅनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट, ही फ्रेज आहे हा, फ्रेज इडियम आहे ही. याचा अर्थ काय होतो दीज डेज? जेंटल मॅनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज. जेंटल मॅनलीनेस ॲट अ डिस्काउंट आहे म्हणजे काय? आता भरपूर लोकांना वाटत असेल की डिस्काउंट म्हणजे काय होते? सवलत. म्हणजे सवलत मिळते बा, इझिली चीप आहे का ते? नाही. इझिली अवेलेबल हे पण नाही. ह्याचा अर्थ काय होतो? डिक्लायनिंग म्हणजे सभ्यता. जेंटल मॅनलीनेस सभ्यता. आता बघा आपण काय म्हणतो? जेंटल मॅनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज म्हणजे या दिवसामध्ये कोणी कोणाचं वाली नाही, कोणी कोणाचा सन्मान करत नाही, मानपान ठेवत नाही. या दिवसामध्ये सभ्यता लोप पावत आहे. म्हणजेच जेंटल मॅनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज म्हणजे ती लोप पावत आहे, डिक्लायनिंग होत आहे. सी कुठे आहे? सी इथे आहे 4 मध्ये. नंतर बघा चूज द करेक्ट सिनोनिम द एक्सप्रेशन. बघा किती प्रश्न येऊन राहिले पेपरला. म्हणजे व्होकॅब्युलरी. लाईक अन अंकल, काकासारखा. काकासारखा शब्द आहे हा. अविंकुलर, काकासारखा म्हणतो ना, वडीलधारी वगैरे. तर तो वडीलधारी वेगळा, हा काकासारखा आहे बा माझ्या. ठीक आहे ना. अवंकुलर, ओनली सी करेक्ट आहे. हे शब्द वेगळे ॲक्च्युली. ठीक आहे. आता गिव्ह द सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. सिनोनिम्स सांगा. अटेन्युएट किंवा बॉन्ड किंवा गोल. आता यांचं तुम्हाला 1 2 3 1 2 3 दिलेलं आहे. हे कसं नेमकं करायचं? बघा सोपं आहे, कठीण नाही. अटेन्युएट म्हणजे तंतुमय होत जाणे, बारीक होत जाणे, रेड्यूस होणे, कमी होणे, थिन होणे, बारीक होणे. बरोबर आहे. बॉन्ड म्हणजे काय होते? जिथे जायचं आहे तिथे, डेस्टिनेशन, आपली मंजिल किंवा लिमिटेशन्स वगैरे त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. गावल बघा, GOAL, गोल म्हणजे ठिकाण, हेतू, आपला गोल, ध्येय. आणि GAOL याचा अर्थ काय होतो? जेल, प्रिझन किंवा जेल. बस हेच 2 बरोबर आहे, हे नाही आहे. ठीक आहे. AC पुढे AC व्होकॅब्युलरी तुम्हाला पाठच करावी लागेल. ठीक आहे. नंतर बघा ही स्पोक टू अस. आता हा शब्द, हा प्रश्न आहे प्रपोजिशनचा. ही स्पोक टू अस विथ ग्रेट इंडिफरन्स. विथ ग्रेट इंडिफरन्स. इंडिफरन्स म्हणजे काय होते? असं म्हणजे एकदम जोडलेलं नसणे, इंडिफरन्स वेगळा असणे किंवा जिव्हाळ नसल्यासारखं वगैरे. ही स्पोक अस विथ ग्रेट इंडिफरन्स. ठीक आहे ना. म्हणजे इथे विथच लागेल. म्हणजे म्हटलं असेल टेक दिस की अँड विथ द हेल्प ऑफ दिस की यू कॅन अनलॉक दिस लॉक. ठीक आहे. तर विथ ग्रेट इंडिफरन्स इथे विथच लागेल. ठीक आहे ना. नंतर बघा 68 काय म्हणतो तो? मिल्क. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मिल्क इज यूज्ड ॲज अन ॲडव्हर्ब. मिल्क ॲडव्हर्ब म्हणून यूज करा. आता बघा मिल्क म्हणजे नेमकं काय? नाऊन होतो ना. मी जर म्हटलं असेल आय लाईक मिल्क, मला दूध आवडते, मला दूध आवडते, आय लाईक मिल्क. मग मिल्क काय झाला? हा नाऊन झाला. पण मी जर म्हटलं असेल मिल्क इज गुड फॉर हेल्थ, तरी पण नाऊन झाला इथे. आय हॅव द बेबी, आय गेव द बेबी अ मिल्क चॉकलेट. चॉकलेट नाऊन झाला. पण कसा आहे चॉकलेट? मिल्क चॉकलेट. आणि म्हणून चॉकलेट या नाऊन विषयी मिल्क हा शब्द विशेष माहिती देतो. आणि हा काय ठरतो? ॲडजेक्टिव्ह. हा काय ठरतो? ॲडजेक्टिव्ह. इथे मिल्क हा ॲडजेक्टिव्ह झाला. पण तो म्हणतो ॲडव्हर्ब पाहिजे आपल्याला. हां. ही रोट अ मिल्क व्हाईट टर्बन. ही ओर अ मिल्क व्हाईट टर्बन. टर्बन म्हणजे फेटा. कसा होता? व्हाईट होता. पण व्हाईट कसा होता? मिल्क व्हाईट होता. मिल्क व्हाईट म्हणजे त्याने ॲडजेक्टिव्हला पण ॲडजेक्टिव्ह लावलं आणि ते ठरते ॲडव्हर्ब. इथे ठरते हा मिल्क ॲडव्हर्ब. ओनली सी मध्ये हा ॲडव्हर्ब ठरतो. ठीक आहे. नंतर बघा 69 नो अदर ट्रेन इज ॲज कम्फर्टेबल ॲज द तेजस. प्रश्न खूप मोठा दिसतो आपल्याला वाचायला, पण जर बारकाईनं पाहिलं तर 2 सेकंदात तो उत्तर निघू शकते. बघा नो अदर ट्रेन इज ॲज कम्फर्टेबल ॲज द तेजस. हा काय म्हणतो इथे? चेंज द सेंटेन्स इन टू कॉम्पॅरेटिव्ह डिग्री. आणि जर तुमचं डिग्री चांगलं असेल, पक्क असेल, तो काय म्हणतो? कम्पॅरेटिव्ह डिग्री करा. इथे काय आहे? कम्फर्टेबल आहे ना. मग ज्या ठिकाणी मोर कम्फर्टेबल, तर कम्फर्टेबलमध्ये 1
2, 3 आणि 4 4 स्वर आहे, 4 वोवेल्स आहे, म्हणून याला ER लावता येणार नाही. कम्फर्टेबलर असं करता येणार नाही, त्याला मोर लावावं लागेल. मोर कम्फर्टेबल. जिथे मोर कम्फर्टेबल आहे ते उत्तर बरोबर आहे. इथे आहे का? नाही. इथे आहे का? यस. इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. इथे तर मोस्ट आहे. उरलं कोणतं? फक्त ओनली बी. ओनली बी करेक्ट आहे. ओनली बी. ओनली बी. किती वेळ लागला? हां, तो जेव्हा शिकवतो टॉपिक तेव्हा खूप वेळ लागतो, त्याला खूप जास्त टॉपिक वेळ द्यावा लागतो, सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात आपल्याला. अगदी बेसिकपासून डिग्री चॅप्टर शिकावा लागतो. मी पण शिकवतो, बेसिकपासून टोटल शिकवतो एकदम. तुम्ही किती कच्चे असता इंग्लिशमध्ये, मी त्याला पक्का करतोच. ठीक आहे. शिकायला वेळ लागते, खूप वेळ जातो आपला शिकवण्यात. पण जेव्हा तुम्ही पेपर फेस करता तेव्हा तुमच्याकडे वेळ नसतो. तुम्हाला अगदी थोड्या एकदम अल्पशा वेळात पेपर सोडायचा असतो. ती तुमचं या ट्रिक काम करतात. ठीक आहे ना. ओनली बी करेक्ट. नंतर बघा, डोंट अनॉय. अनॉय म्हणजे त्रास करून घेणे. डोंट अनॉय दॅट द बुल. त्या बुलला त्रास नका देऊ. हां, और काय होईल, काय करेल तो? ही मे अटॅक. आता ही लिहायचं, दे लिहायचं, शी घ्यायचं की इट घ्यायचं? काय घ्यायचं? बघा, ए ग्रुप आणि बी ग्रुप चॅप्टर, हा जो भाग आहे ए ग्रुप बी ग्रुपचा, तुम्ही बघा चॅनलवर जा, इंग्लिशमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये माझं लेक्चर आहे ए ग्रुप बी ग्रुप. ठीक आहे, ते आवर्जून बघा. त्यात दिलेलं आहे आय, वी, यू, दे आणि प्लुरल नेम कुठे आहे? ए ग्रुपच्या कर्त्याला आहे. इथे काय आहे? ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम आहे बी ग्रुपच्या कर्त्यामध्ये. मला सांगा, ही म्हणजे तो पण फक्त पुरुष, शी म्हणजे ती पण फक्त स्त्री, आणि या जगात या संसारात स्त्री आणि पुरुष या दोन गोष्टी सोडून जगातल्या सजीव असो की निर्जीव असो, कोणत्याही गोष्टी असो, त्यांना तुम्हाला इट लावायचं असते. इट लावायचं असते. बुल आहे म्हणून तुम्ही ही नका घेऊ. कुत्रा आहे त्याला ही नका घेऊ. ही इज अ डॉग असं नका म्हणू. तो जरी कुत्रा असेल, बघा मराठी ग्रामर वेगळं, इंग्लिश वेगळं. मराठीत तो माणूस आहे, तो कुत्रा आहे, दोन्ही वाक्य बरोबर आहे. पण इंग्लिशमध्ये ही इज अ मॅन बरोबर आहे, पण ही इज अ डॉग चुकीचं. ही इज अ डॉग चुकीचं आहे. तुम्ही त्याला इट लावा. सजीव आहे म्हणून तरी इटच लावा. सजीव असो की निर्जीव असो, तुम्हाला इटच लावावं लागेल. इट इज अ डॉग. इट इज अ डॉग. ही इज अ डॉग नाही. जर तुम्ही म्हटलं ही इज अ डॉग, तर एखाद्या माणसाला तुम्ही कुत्रा म्हटल्यासारखं होईल, त्याला शिवाय दिल्यासारखं होईल. ठीक आहे, म्हणून काय म्हणा फक्त इट इज अ डॉग. आणि म्हणून बघा, डोंट अनॉय दॅट बुल. त्या बुलला त्रास नका देऊ. ऑर इट मे अटॅक यू. तो तुमच्यावर अटॅक करेल. ठीक आहे ना. आणि म्हणून इट मे अटॅक यू. इट मे अटॅक यू. दे नाही, ही नाही, शी नाही. इट कुठे आहे? इट. डी कुठे आहे? डी. ओनली डी. ओनली डी आहे 2 मध्ये. ओनली डी आहे. पटकन 4 लिहू नका. बघायचं डी कुठे आहे आपलं. ठीक आहे. नंतर बघा, चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स करा. कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स करा. एक कंपाऊंड दिलेला आहे, एक कॉम्प्लेक्स दिलेला आहे, एक असते आणखी एक सिंपल, ज्यामध्ये फक्त एकच वर्ब असतो. कोणता वर्ब? फायनाईट वर्ब, जो बदलणार असतो टेन्स वाईज. ठीक आहे. आता बघा, सर्च हिज पॉकेट टू फाइंड नॉन फायनाईट वर्ब. सर्च फायनाईट वर्ब. यू विल फाइंड फायनाईट वर्ब. द कॅच इन हिज पॉकेट. यू विल फाइंड द वॉच. यू विल फाइंड द वॉच. एकच वर्ब आहे ना, म्हणजे सिंपल सेंटेन्स आहे. इथे एकच वर्ब आहे, सिंपल सेंटेन्स आहे. इफ यू सर्च हिज पॉकेट यू विल फाइंड द वॉच. जर तरचं वाक्य आहे आणि म्हणून ते वाक्य कॉम्प्लेक्स आहे. सी ओनली करेक्ट आहे. ओनली सी करेक्ट. ठीक आहे, ओनली सी करेक्ट आहे. ठीक आहे. चलो, नंतर बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स अँटोनिमस. आता विरुद्धार्थी. विथ द एक्स्ट्रावॅगंट म्हणजे काय होते? उधड्या. पैसा आहे खर्च करून टाका, नाही आहे मग चिमून बसा. पैसा आहे खर्च करा. एक्स्ट्रावॅगंट याचं ऑपोजिट पाहिजे. कंजूस पाहिजे. कंजूस. कॉस्टली म्हणजे महाग होते, कंजूस नाही होतं. शोई म्हणजे दाखवणारा होते, कंजूस नाही होत. म्हणजे शोई माझ्याकडे काय आहे काय नाही, गाडी आहे, कपडा लागत आहे. थफ्टी म्हणजे ते कंजूस. अबंडन म्हणजे काय होते? विपुल. कंजूस होते थफ्टी. 3 सी. ओनली सी करेक्ट आहे. 1 नंबर ऑप्शन आहे. शब्दार्थ आहे, पाठच करावे लागतात.
ठीक आहे, किंवा तुमचं वाचन चांगलं असेल तर ते तुम्हाला ऑटोमॅटिकलीच पाठवून जातात. ठीक आहे, चलो. इनडायरेक्ट करायचं. आयडेंटिफाय द इनडायरेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. हां, ABCD. ही सेज दॅट आय हॅव डन माय ड्युटी. ही सेज दॅट आय कशाला, तो म्हणाला ना, मग आय कशाला पाहिजे, नाही पाहिजे आय, चूक. ही सेड दॅट ही हॅज डन. सेड आहे ना, मग हॅज कशाला पाहिजे, हॅज तर प्रेझेंट दाखवते, हे पण चूक. ही सेड दॅट ही हॅड डन, बरोबर आहे. ही सेड दॅट ही हॅड डन. सेडच्या म्हणजे सेडच्या वाक्यात पास्ट पाहिजे. ही सेड वेदर ही हॅज, चूक. म्हणजेच काय असेल ते, जर आपण इथे सेड म्हटलं ना, इथे प्रेझेंटच नसते पाहिजे, पास्ट पाहिजे असतो. आणि सी करेक्ट आहे, ओनली सी करेक्ट आहे. तो 2 नंबरचा ऑप्शन आहे. नंतर बघा, चेंज इंटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. टेक एक्सरसाइज रेग्युलरली, देन यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. म्हणजे रोज व्यायाम करा, तेव्हाच तुम्ही काय कराल, तुम्ही फिट आणि हेल्दी महसूस कराल. याचं कॉम्प्लेक्स करायचं आहे आपल्याला. इफ यू टेक एक्सरसाइज रेग्युलरली यू कॅन कीप. इफ यू टेक एक्सरसाइज रेग्युलरली, इफचे वाक्य पाळलेले आहे आपण. इफ यू टेक एक्सरसाइज, जर तुम्ही बस व्यायाम केला मग काय कराल, यू कॅन कीप. बरोबर आहे. म्हणजे ते कॉम्प्लेक्स आहे. आता खालचे पोहा काय तो, टेक एक्सरसाइज रेग्युलरली यू कॅन कीप फिट. रेग्युलरली यू कॅन कीप, चूक, रचना चुकीची आहे. रेग्युलरली एक्सरसाइज कॅन कीप एकच वर्ब आहे, हे पण नाही, ओनली ए. ठीक आहे. नंतर बघा, गिव्ह अँटोनिम ऑफ द वर्ड कॉन्कर आणि डेव्हियस. आता कॉन्कर आणि डेव्हियस याची अँटोनिम्स पाहिजे आपल्याला. स्ट्रेट, कॉन्कर, डेव्हियस, डिसॲग्री, स्ट्रेट, इथे डिसॲग्री आणि स्ट्रेट. ठीक आहे ना. कॉन्करचा डिसॲग्री होतो, ते वाटलंच. डेव्हियसचा स्ट्रेट होतो. डेव्हियस म्हणजे काय होते, असा वळणाचा, आणि स्ट्रेट म्हणजे सरळ. ठीक आहे. तर या ठिकाणी डी ऑप्शन करेक्ट आहे. शब्दार्थ तुम्हाला पाठच करावा लागेल. 76 बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. हां, वॉक केअरफुली, लेस्ट यू शूड. हां, चलो हो आपण. जेव्हा तुम्हाला मी शूड शिकवतो, समजून घ्या, शूडच्याच वाक्यात तुम्हाला लेस्ट हा शब्द घेता येतो. लेस्ट काय आहे, तर निगेटिव्ह शब्द आहे, निगेटिव्ह कंजंक्शन आहे. ठीक आहे ना. मला म्हणायचं असेल, यू शूड पास, यू शूड पास, तुम्ही पास झाले पाहिजे. यू शूड फेल, तुम्ही फेल झाले पाहिजे. हां. आणि जेव्हा म्हणतो आपण यू शूड नॉट फेल, तुम्ही फेल नाही झाले पाहिजे. लक्ष द्या, एकेका गोष्टीवर लक्ष द्या. यू शूड पास, तुम्ही पास झाले पाहिजे. यू शूड फेल, तुम्ही फेल झाले पाहिजे. यू शूड नॉट पास, तुम्ही पास नाही झाले पाहिजे. यू शूड नॉट फेल, तुम्ही फेल नाही झाले पाहिजे. यू शूड नॉट फेल, तुम्ही फेल नाही झाले पाहिजे. या ठिकाणी जो नॉट लिहिला आहे ना, तो नॉट कापून तुम्ही जर इथे लिहिला तर तो लेस्ट म्हणून येतो. लेस्ट यू शूड नॉट फेल, अर्थ एकच आहे बघा. यू शूड नॉट फेल, तुम्ही फेल नाही झाले पाहिजे. मग तुम्हाला नॉट कापून जर तुम्ही जर लिहिला, लेस्ट लिहिला, तरीही अर्थ एकच आहे. काय म्हटलं मी पुन्हा ऐका, यू शूड नॉट फेल, तुम्ही फेल नाही झाले पाहिजे. आणि लेस्ट यू शूड फेल, तुम्ही फेल नाही झाले पाहिजे, हा अर्थ आहे. म्हणजे नॉटचा अर्थ कोणता होता, लेस्ट म्हणजेच नॉट. फक्त एवढंच आहे, हा कंजंक्शन आहे. म्हणून तुम्हाला इथे एक वाक्य लिहावं लागते, स्टडी हार्ड, लेस्ट यू शूड फेल. जर लेस्ट यू शूड फेल आलं तर असं नका समजू तुम्ही नापास झाले पाहिजे. तुम्ही नापास नाही झाले पाहिजे हे समजा. कारण आपण काय केलं, हा नॉट कापला, इथे आणला, पण तो लेस्ट बनला. हे लिहून द्या सगळं. हे तुम्ही एक एक पॉईंट लिहत चला. इथे नॉट नाही पाहिजे, म्हणजे यू शूड फेल, तुम्ही फेल झाले पाहिजे. यू शूड नॉट फेल, तुम्ही फेल नाही झाले पाहिजे.
आणि नॉट कापला इथे आणला लेस्ट म्हणून, तर लेस्ट यू शुड फेल, तुम्ही नापास नाही झाले पाहिजे. मग काय करा, स्टडी हार्ड, अभ्यास चांगला करा. आणि म्हणून बघा लेस्टचा आणि या शूडचा संबंध आहे. लेस्ट त्याच वाक्यात येतो ज्या वाक्यात शूड आहे, पण जर लेस्ट आलं असेल वाक्यात तर त्या वाक्यात कधीही नॉट घेऊ नका. लेस्ट आहे वाक्यात, त्या वाक्यात नॉट घेऊ नका, कारण लेस्टच नॉटचं काम करतो. समजलं का, समजलं असेल. वॉक केअरफुली, लेस्ट यू शुड नॉट स्टंबल, नाही नॉट नाही पाहिजे त्या ठिकाणी, वाक्य चुकीचं आहे ते. ए चुकीचं आहे ना, ए चुकीचा आहे म्हणजे हा म्हणतो करेक्ट कोणता आहे, ए चुकीचा आहे म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे, हा ऑप्शन चुकीचा आहे. ठीक आहे, चलो आता हे ही रिनाउन्स बोथ हिज फॅमिली ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स. बोथ नंतर अँड येते, ॲक्च्युली बोथ नंतर कधीही अँड येते. लिहून घ्या, नियम लिहिताना सगळं लिहत चला की बोथ नंतर अँड येतं. बोथ, ही रिनाउन्स बोथ हिज फॅमिली अँड हिज फ्रेंड्स, ॲज वेल ॲज नाही येत, लिहून घ्या. म्हणून बी पण चुकीचं आहे, बी चुकीचा आहे, बी चुकीचा आहे. हां ठीक आहे. ऑल्दो ही इज रेग्युलर ही इज स्लो इन हिज वर्क, तो जरी रेग्युलर असला पण तरी तो स्लो आहे कामामध्ये, बरोबर आहे. ऑल्दो ही इज रेग्युलर ही इज स्लो इन हिज वर्क, म्हणजे बरोबर आहे. नॉट ओनली ही इज कॉन्फिडंट बट ऑल्सो नाही, हे रचना चुकली आहे. ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइजिंग असं पाहिजे होतं, म्हणून हे पण चुकलं. ओनली सी करेक्ट आहे, ओनली सी करेक्ट आहे. समजलं, चलो. 77, चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इंटू कंपाऊंड सेंटेन्स. इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स ही डिड नॉट गेट ॲडमिशन, त्याला इतकी मार्क्स मिळून ॲडमिशन नाही भेटली. आता याचं काय, हा सिंपल सेंटेन्स आहे, याचं करा म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स, ही डिड नॉट गेट ॲडमिशन ऑफ हिज हाय मार्क्स, चूक. कंपाऊंड म्हणजे दोन वाक्य पाहिजे असते, जोडले पाहिजे असते कंजंक्शनने, ते इथे आहे स्टीलने. बघा, ही हॅड हाय मार्क्स स्टील ही डिड नॉट गेट ॲडमिशन, म्हणजे स्टील इथे जोडलेला आहे म्हणून हा झाला कंडिशनल, सॉरी हा झाला कंपाऊंड, म्हणजे बी, ओनली बी करेक्ट आहे. पुढे ओनली बी करेक्ट आहे. ठीक आहे. नंतर बघा, चूज द सेंटेन्स इनकरेक्ट. इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय हॅव लेफ्ट कॉलेज. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय लेफ्ट, हां बरोबर. एका वाक्यात, हे लिहून घ्या, रूल्स लिहून घ्या, एका वाक्यात दोन वेळा प्रेझेंट परफेक्ट टेन्स चालत नसते. जेव्हा तुम्ही सिन्स वगैरे वापरता वाक्यात तेव्हा सिंपल पास्ट टेन्स चालतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स चालत नाही. किंवा बघा ना, इथे हॅव प्लस V3, इथे हॅव प्लस V3 असं दोन वेळा एकाच वाक्यात दोन वेळा पास्ट परफेक्ट टेन्स चालत नसते. पास्ट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स लिहिलं, सॉरी, एका वाक्यात दोन वेळा प्रेझेंट परफेक्ट टेन्स चालत नसते, पास्ट चालत नाही. पण एका वाक्यात प्रेझेंट परफेक्ट टेन्स, एका वाक्यात सिंपल परफेक्ट टेन्स चालतो. म्हणजे आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय लेफ्ट कॉलेज, म्हणजे मी कॉलेज सोडल्यापासून क्रिकेट नाही खेळलो. ठीक आहे ना, बी करेक्ट आहे, ओनली बी करेक्ट. नंतर बघा, ही आस्क्ड मी इफ आय न्यू हू दॅट गर्ल वॉज. त्याने मला विचारलं, ही आस्क्ड मी इफ आय न्यू हू दॅट गर्ल वॉज. ही आस्क्ड मी इफ आय न्यू. आता या इफ आय न्यूचा अर्थ काय होतो, मला माहित आहे की नाही. ठीक आहे. इफ किंवा आपलं काय लावतो आपण, इफ किंवा वेदर लावतो इनडायरेक्ट करताना. ही आस्क्ड मी, त्याने मला विचारलं. इफ आय नो याचा अर्थ काय होतो, इफ आय न्यू म्हणजे मला माहीत होतं की नाही. ठीक आहे. म्हणून ही आस्क्ड मी, मला याचा काय करा म्हणतो तो, करेक्ट एस्टोनरेट क्वेश्चन करा, एस्टोनरेट क्वेश्चन करा. ठीक आहे. ही आस्क्ड मी पास्ट आहे ना, तर डूचं काम नाही आहे. ए कटला, ए कटला. डिड यू नो हू इज नाही पाहिजे. डिड यू नो हू दॅट गर्ल वॉज, बरोबर आहे. डिड यू आस्क मी, आस्क पण नाही, हे सगळे काम नाही. डिड यू नो हू दॅट गर्ल वॉज, सी करेक्ट आहे, सी करेक्ट आहे. ठीक आहे. 80 बघा, चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स. हां, तोच तो प्रकार आहे. टू हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट he failed in the examination. He failed in the examination and he was
ग्रेटली डिसअपॉइंटेड. ही इज ग्रेट डिसअपॉइंटेड इज ही फेल्ड द नेक्स्ट नाईट. कंपाऊंड करा म्हणते ना, कंपाऊंड करा म्हणतो म्हणजे एक वाक्य आणि दुसरं वाक्य तुम्हाला जोडायचं आहे कंजंक्शनने. ए करेक्ट, ओनली ए करेक्ट. ठीक आहे. नंतर बघा, लेट द लाईट बी स्विच्ड ऑफ. आता असे जर प्रश्न आले ना, मी तुम्हाला सांगतो, एक समजून घ्या. मी जर म्हटलं असेल ओपन द विंडो किंवा ओपन द विंडो, ओपन द विंडो, याचं पॅसिव्ह काय होते? लेटने वाक्याची सुरुवात करायची, लेट, नंतर मग ऑब्जेक्ट लिहायचा, लेट द विंडो, लेट द विंडो, नंतर बी लिहायचा आणि ओपनचं V3 लिहायचं. लेट द विंडो बी ओपन. चेंज द व्हॉइस, लेट द व्हॉइस बी चेंज. क्लोज द डोर, लेट द डोर बी क्लोज्ड. स्विच ऑफ द लाईट, लेट द लाईट बी स्विच ऑफ. काही गोष्टी पाठच करून घ्यायच्या आणि सोपा आहे. ठीक आहे. लेट द लाईट बी स्विच्ड ऑफ, लेट द लाईट ऑब्जेक्ट आहे, बी स्विच्ड ऑफ, बी आणि जर स्विच्ड ऑफ V3 आला असेल तर हा पॅसिव्ह आहे. ह्याचं ॲक्टिव्ह करताना तुम्हाला हा जो V3 आहे ना, ह्याचं V1 बनवावं लागेल आणि स्विच ऑफ द लाईट ऑब्जेक्ट आहे तसं करावं लागेल. ठीक आहे ना, समजून घ्यायचं. म्हणजे डी करेक्ट आहे, डी करेक्ट आहे. आयडेंटिफाय द वर्ड विच टेक्स प्रेफिक्स एन. एन वॉर, एन पाहिजे म्हणजे प्रेफिक्स म्हणजे आधी लागलेला शब्द. एन कोणाला लागतो? एन वॉर नाही, आपण कधी इन वॉर नाही ऐकला. इन कॉल पण नाही ऐकला, पण इन स्लेव ऐकला. गुलाम बनवणे, इन स्लेव. इन डेंजर, धोक्यात टाकणे किंवा डेंजर म्हणजे धोक्यात टाकणे किंवा असं अडचणीत टाकणे. इन डेंजर म्हणजे CD पाहिजे, CD करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्ट मिनिंग द फ्रेज टू कॉल अ स्पेड. बघा, हा पेपर आहे 2020च्या राज्यसेवेचा. 2011ला पण ही फ्रेज आलेली आहे STIला. काय म्हणते ती? टू कॉल स्पेड अ स्पेड, टू कॉल स्पेड अ स्पेड, टू कॉल स्पेड अ स्पेड म्हणजे खऱ्याला खरं म्हणणे, फ्रँकली बोलणे. ठीक आहे ना, खोट्याला खोटं, खऱ्याला खरं म्हणणे. म्हणजे स्पीक ट्रूली काय नाही, स्पीक फ्लुएंटली का नाही, स्पीक सायलेंटली नाही, स्पीक फ्रँकली. टू कॉल स्पेड अ स्पेड, खऱ्याला खरं म्हणा, खोट्याला खोटं म्हणा. Which word is opposite in meaning to the word printed in capital? हेल्दीच्या ऑपोजिट. सेलिब्रियस म्हणजे पण हेल्दी होते, स्वादिष्ट. ल्युसिलियस स्वादिष्ट होते. हे होते बुवा एक हेल्दी नसलेलं वगैरे. ठीक आहे. डिसिसिव्ह म्हणजे तो हा तो वर्बच आहे म्हणा. डिससर्व्हिस तो नाही होत, डिससर्व्हिस चूक वाया घालून वगैरे. हे डेलेटेरियस म्हणजे हेल्दी नसलेलं. ठीक आहे. नंतर आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मड इज यूज ॲज अन ॲडजेक्टिव्ह. मड हा मड म्हणजे काय, ते चिखल होतो. ठीक आहे ना, पण तो ॲडजेक्टिव्ह पाहिजे आपल्याला. द हट इज मेड ऑफ मड. मेड ऑफ म्हटलं तर तो ऑफ नंतर तो कधी पण नाऊन राहील. ठीक आहे. इट इज मेड ऑफ मिल्क, नाऊन आहे. म्हणजे इट इज मेड ऑफ टी, इट इज मेड ऑफ वूड, इट इज मेड ऑफ सिमेंट, नाऊनच आहे. मेड ऑफ नंतर कधी पण नाऊन येतो, तर हा मेड जो आहे ना तो नाऊन आहे. ही लिव्ज इन मड हाऊस. तो मड हाऊस मध्ये राहतो, चिखलाच्या घरात राहतो. चिखलाचं घर म्हणजे आपण त्याला सारवून करतो ना चिखलानं, या पद्धतीचं. तर हाऊस नाऊन आहे. हाऊसबद्दल विशेष माहिती कोण सांगते? हा मड. आणि मड झाला मग ॲडजेक्टिव्ह. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे? ॲडजेक्टिव्ह म्हणून पाहिजे मड. बरोबर आहे. हा आहे ॲडजेक्टिव्ह, मड आहे ॲडजेक्टिव्ह. बी करेक्ट आहे, ओनली बी करेक्ट आहे. संपला विषय. ठीक आहे. चलो नंतर बघा, वी आहे रिकामी जागा. और हॉस्टेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. तो काय म्हणतो? विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ब फॉर्म एक्सप्रेस इन पास्ट परफेक्ट इन द सेंटेन्स. अजून काय सोपं पाहिजे? पास्ट परफेक्ट करा म्हणतो तो. पास्ट परफेक्ट हॅड प्लस V3, हॅड प्लस V3,
हॅड प्लस V3 संपला विषय. म्हणजे वी हॅड रिच्ड आवर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. तसंही या बिफोरच्या नंतर जर V2 आला असेल तर तिकडे पास्ट परफेक्ट पाहिजेच, म्हणजे हॅड प्लस V3 पाहिजे. बघा 2020चा पेपर राज्यसेवेचा 2021ला झाला आणि या जमान्यात तो टेन्स विचारून राहिला, पास्ट परफेक्ट टेन्स. सोपा प्रश्न हा, 5वीतला प्रश्न आहे हा. ठीक आहे, असू द्या. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड सिनॉनिम्स पाहिजे. हां, लेनियंटचं. लेनियंट म्हणजे सौम्य, मृदू, एक चांगला, एक क्यूट वगैरे. लेझी का? नाही. सिनॉनिम. लक्झरियस म्हणजे काय? आरामदायक का? नाही. लिबरल उदारमतवादी? नाही. जेंटल म्हणजे होते सौम्य. जेंटल म्हणजे सौम्य, शांत वगैरे. ठीक आहे, लेनियन म्हणजे पण तेच होते. म्हणजे ओनली डी करेक्ट. डी आहे म्हणून 4 लिहू नका, डी आहे म्हणून 1 लिहा, तिथे 1 आहे म्हणून. ठीक आहे ना. 88 बघा. ही हॅज अ नॅरो इस्केप. तो पटकन निघाला फ्रॉम डेंजर. आता हे सोपंच आहे. फ्रॉम डेंजर हा प्रपोजिशनचा पार्ट आहे. हा फ्रॉम डेंजर. ए. चूज द करेक्ट सेंटेन्स. द प्रोफेसर ब्रॉट आउट द आयडिया. हां, ब्रॉट आउट घ्यायचं, ब्रॉट विथ का ब्रॉट इन? तर ब्रॉट आउट म्हणजे ही इज कम आउट विथ द आयडिया म्हणतो ना आपण. ही इज कम आउट द आयडिया म्हणजे द प्रोफेसर ब्रॉट आउट, ब्रिंग आउट द आयडिया क्लिअरली. ब्रिंग आउट. ए. आता ही फ्रेज आहे. फ्रेज तुम्हाला पाठ करावी लागेल. नाव नन ऑफ अस न्यू द वे. आमच्यापैकी कोणाला रस्ता माहीत नव्हता. नन ऑफ अस न्यू द वे. पास्ट टेन्स आहे तो. V2 आहे तो. नोचा V2 आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? क्वेश्चन टॅग. चॅप्टर सोपा आहे, पण सोपा आहे तेवढाच तो कॉम्प्लिकेटेड पण आहे. नन ऑफ अस वाक्य निगेटिव्ह आहे म्हणजे क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होईल. ठीक आहे, पॉझिटिव्ह होईल ना, म्हणून हे कापून टाका. जिथं निगेटिव्ह कापून टाका. न्यू आहे, V2 आहे म्हणजे डीड लागेल. हां, ठीक आहे. हां, नन ऑफ अस. आमच्यापैकी कोणाला रस्ता माहीत नव्हता. नन ऑफ अस न्यू द वे. मग डीड वी घेता की डीड नन घेता? डीड नन नाही घ्यायचं, डीड वी घ्यायचं, कारण तिथे आम्ही होतो ना. आमच्यापैकी कोणाला रस्ता माहीत नव्हता. नन ऑफ अस न्यू द वे म्हणून तिथे मी पण आहे ना. डीडमध्ये म्हणजे इथे वी मध्ये मी आहे म्हणून मला तिथं वी लावावं लागेल. ठीक आहे ना. चलो, नन ऑफ अस. आता इथं कसं असते ना, पटकन कोणाला काय वाटते, चला बा नन ऑफ अस न्यू द वे. हां, ठीक आहे. डिडंट वी लागेल नाही. क्वेश्चन टॅग जेव्हा शिकतो आपण तेव्हा काय शिकवतो की पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होते. ठीक आहे ना. म्हणजे मी जर म्हटलं असेल ही इज माय फ्रेंड, ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. मग आता तो माझा मित्र आहे. इजंट ही काय लागतो? इजंट ही. तो जर मी जर म्हटलं या ठिकाणी हितेश इज माय फ्रेंड, मग इजंट हितेश लागेल का? नाही, इजंट हितेश लागणार नाही. इजंट हीच लागेल का? कारण क्वेश्चन टॅगमध्ये प्रोनाऊनचाच वापर होतो, नाऊनचा वापर होत नाही. समजून घ्या. ठीक आहे. चलो, आणि म्हणून मग हे पण बघायचं, तेही बघायचं की जर वाक्य निगेटिव्ह असेल. आता हे वाक्य निगेटिव्ह आहे, नन आहे दिसून राहिला, निगेटिव्ह आहे म्हणून काय नाही. एखादं वाक्य जर असलं असतं आय हॅव फ्यू फ्रेंड्स. आता मला सांगा, आय हॅव फ्यू फ्रेंड्स हे वाक्य निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? तुम्ही म्हणाल सर पॉझिटिव्ह आहे. नाही, ते वाक्य निगेटिव्ह आहे. कारण प्रत्यक्ष नॉट, नो, नेव्हर, नथिंग, नोबडी, नन, नेव्हर हेच शब्द असले पाहिजे असं नाही निगेटिव्ह व्हासाठी. काही शब्द निगेटिव्ह असतात ऑलरेडी. ते जर वाक्यात आले तर ते सुद्धा वाक्य निगेटिव्ह होतं. म्हणजे मी जर म्हटलं असेल की आय हॅव फ्यू फ्रेंड्स, मला थोडकेच मित्र आहे, म्हणजे मला मित्रच नाही आहे. फ्यू, नुसता फ्यू आला असेल तर तो शब्द निगेटिव्ह आहे. जर अ फ्यू आला तर तो पॉझिटिव्ह आहे. द फ्यू आला तर तो पॉझिटिव्ह आहे. पण नुसता फ्यू आला असेल वाक्य निगेटिव्ह आहे. समजलं का? म्हणजे हे निगेटिव्हच आहे. मग याचं क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचं असते. आय हॅव फ्यू फ्रेंड्स वाक्य निगेटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करा. डू आहे. सर ह्यावाय का नाही लिहिलं? तर तो मेन वर्ब आहे.
हॅव जर मेन वर्ब म्हणून आला असेल तर डू किंवा डज घ्या, कारण तो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. तो जर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून आला असता, सपोज आय हॅव डन माय वर्क असा आला असता. डन हा V3 आहे, मेन वर्ब आहे, आणि हा हॅव हेल्पिंग वर्ब आहे. अशा वेळेस हॅवंट आय चाललं असतं, कारण तो हेल्पिंग वर्ब आहे ना. हेल्पिंग वर्बला आपण तिकडे निगेटिव्ह घेऊ शकतो, पण हा तर मेन वर्ब आहे. आय हॅव फ्यू फ्रेंड्स, हॅव मेन वर्ब आहे, आणि म्हणून तो सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आणि जर वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्सचं असेल तर मग डू किंवा डज घ्यायचा क्वेश्चन टॅग करताना. ठीक आहे, चलो. हां, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज ऑफ अँड ऑन. आय हॅव बीन लर्निंग, मी शिकत आलेलो आहे किंवा आतापर्यंत शिकत आहे. हां, फ्रेंच ऑफ अँड ऑन फॉर सम पास्ट टाइम. आता जनरल सेन्स पण आपण या ठिकाणी लावू शकतो. ऑफ अँड ऑन, ऑफ ऑन म्हणजे काय? इरेग्युलर. म्हणजे मी फ्रेंच शिकून राहिलो पण इरेग्युलरली शिकून राहिलो. म्हणजे असं नाही की बाबा मी फ्रेंच शिकायला बसलो आणि शिकूनच राहिलो, असं नाही म्हटलं मी. असं इरेग्युलरली, चला बाबा एखाद्या वेळेस आला व्हिडिओ, आला चेव केला देव, असं आले लहर केला कहर, या पद्धतीचं मी काहीतरी पाहून राहिलो, चला आता फ्रेंच शिकू. मग फ्रेंच अल्फाबेट शिकलो, यूट्यूबवरून काहीतरी गोष्टी शिकलो, फ्रेंच काही सिनोनिम्स बघितले, काही फ्रेंच भाषणं ऐकले. मी असं ऑफ अँड ऑनली शिकून राहिलो, म्हणजे मी रेग्युलर शिकत नाही. आपण असे वाक्य फक्त पेपर पुरते ठेवायचे नाही, ते आपल्या आयुष्यात आणायचे, बोलण्यात आणायचे, तेव्हा तुमचे शब्द पाठ झालेले असतात. मग हेच शब्द आहे, हेच व्होकॅब्युलरी आहे, रिपीट होते. व्होकॅब्युलरी भरपूर ठिकाणी रिपीट झालेली आहे. व्होकॅब्युलरीज काय? ॲज इट इज शब्द, ॲज इट इज प्रश्नसुद्धा रिपीट झालेले आहेत, आयोगाने केलेले आहेत. कधी कधी तुमचे प्रश्न हे जे राज्यसेवा मेन्सचे प्रश्न असतात, राज्यसेवा किंवा कंबाईनचे, हे सरळ सेवेला पण आलेले आहेत. कधी कधी सरळ सेवेचे पण इकडे आलेले आहेत. ठीक आहे, चलो. म्हणून इरेग्युलरली, ऑफ अँड ऑन. 92. लेट श्रीनाथ कोच और फास्ट बॉलर. प्रश्न खूप मोठा आहे, अवाढव्य वाटतो, असं वाटते बापरे खूप मोठा प्रश्न आहे, पण सोपाच आहे, काही कठीण नाही आहे तो. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली चेंजेस द पॅसिव्ह व्हॉइस? लेट द श्रीनाथ कोच और फास्ट बॉलर. लेट म्हणजे काय होते? LAT, लेट म्हणजे उशिरा होते. हा लेट म्हणजे काय होते? एखाद्याला परवानगी देणे. लेट मी गो, मला जाऊ द्या. लेट मी स्लीप, मला झोपू द्या. लेट मी टॉक, मला बोलू द्या. लेट हिम कम, त्याला येऊ द्या. लेट हर गो, तिला जाऊ द्या. म्हणजे काय? लेट श्रीनाथ कोच और फास्ट बॉलर. म्हणजे लेट श्रीनाथला आपल्या फास्ट बॉलर्सला शिकवू द्या. त्याला कॉन्टॅक्ट देऊन टाका, त्याला शिकवू द्या. लेट श्रीनाथ कोच अवर फास्ट बॉलर. म्हणजे अवर फास्ट बॉलर काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, मग लेट नंतर काय लागेल? अवर फास्ट बॉलर. लेट अवर फास्ट बॉलर्स. लेट श्रीनाथ नाही लागणार, लेट अवर बॉलर्स नाही लागणार. अवर इथे तर फास्ट इथे आला, वाक्यात चूक आहे. लेट अवर बॉलर्स, चूक. लेट अवर फास्ट बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ. कारण बाय श्रीनाथ लावणं आवश्यक आहे, कारण आपण काय म्हणतो कसं आहे लक्ष द्या. लेट श्रीनाथ कोच अवर फास्ट बॉलर. श्रीनाथला आपल्या फास्ट बॉलरला शिकवू द्या. म्हणजे श्रीनाथ शिकवेल फास्ट बॉलर्सला. ठीक आहे, श्रीनाथ जवागल श्रीनाथ 2003च्या आधी हा खेळाडू होता. तो रिटायर झाला, मग नंतर 3मध्ये बहुतेक 3मध्ये वर्ल्ड कप नंतर रिटायर झाला. ठीक आहे, तर लेट श्रीनाथ कोच अवर फास्ट बॉलर. म्हणजे आपल्या फास्ट बॉलरला श्रीनाथला शिकू द्या. तर शिकवेल कोण? श्रीनाथ. म्हणजे बाय श्रीनाथ लागेलच, बाय श्रीनाथ लागेल. म्हणजे हे वाक्य चूकच आहे. इथे बाय श्रीनाथ फक्त फास्ट नाही, चूक. फास्ट काय आहे तिकडेच घ्या कॉम्प्लिमेंट. हा, लेट श्रीनाथ कोच अवर फास्ट बॉलर्स काय होते मग? लेट अवर फास्ट बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ. बी लावणं आवश्यक आहे पॅसिव्ह मध्ये, आणि कोचला ईडी लावणं आवश्यक आहे. कोचचं तो V3 करणं आवश्यक. ठीक आहे ना, चलो. ओनली ए कुठे आहे? ओनली ए. दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. स्ट्रक्चर बघा, जेव्हा वन ऑफ द, टू ऑफ द, थ्री ऑफ द किंवा ऑल ऑफ द कोणतंही ऑफ द जर स्ट्रक्चर असेल तर समोर येणारं नाऊन हे कधीही प्लुरल नेम असते. समजून घ्या.
दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. तर दोन गोष्टी आहे याच्यामध्ये, दोन गोष्टी बघा. दिल्ली इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. एक आहे इथे पुन्हा लिहितो, दिल्ली इज वन ऑफ द सिटीज इन इंडिया. इथे फक्त बिगेस्ट सिटी लिहिलं, इथे सिटीज लिहिलं. वरच्या वाक्यात दिल्ली इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया, याला काय म्हणायचं आहे, फक्त दिल्लीच मोठी सिटी आहे इंडियामध्ये, मग कोणत्या नाही आहे. दिल्ली इज द बिगेस्ट सिटी. मग जर असं म्हणणं असेल तर तो काय म्हणेल, नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज इंडिया. हे बघा, नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज दिल्ली. तो पॉझिटिव्ह करा म्हणतो ना. वाक्य जर पॉझिटिव्ह करायचं आहे तर ॲज बिग ॲज येणार, ॲज बिग ॲज. ठीक आहे, ॲज बिग ॲज. मग 4 ठिकाणी 3 ठिकाणी भरपूर ठिकाणी ॲज बिग ॲजच आहे. ठीक आहे, असो. जेव्हा तो म्हणतो दिल्ली इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया, तेव्हा काय येते, नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज दिल्ली. पण जेव्हा आपण म्हटलं, मग एखाद्यानं म्हटलं की दिल्ली इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया, मग आपल्याला झाला उभा, काका दिल्लीच नाही आहे सर, मुंबई आहे, चेन्नई आहे, कलकत्ता आहे. मग काय करेल हा वाक्य, हे वाक्य बोलणारा तो वाक्य बदलावेल, हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. आता काय झालं, आता फक्त दिल्लीच नाही आहे मोठी, 2-4 सिटी आणखी आहे ज्यात दिल्ली एवढ्या बिग आहे. आणि मग हे वाक्य होते आपलं, दिल्ली इज वन ऑफ द. मग जेव्हा आपण वन ऑफ द म्हणतो तेव्हा नो अदरच्या ऐवजी व्हेरी फ्यू वापरावं लागते, शिकवलेलं आहे. जेव्हा आपण म्हणतो दिल्लीच मोठी आहे सगळ्यात, म्हणजेच काय, नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज दिल्ली, म्हणजे इंडियामध्ये दिल्ली एवढी कोणती सिटी मोठी नाही आहे. पण जेव्हा आपण वाक्य त्या प्रकारचे वापरतो की दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज, आता मात्र दिल्लीच नाही आहे, दिल्लीसारख्या आणखी 4-5 सिटीज आहे ज्या मोठ्या आहे. आणि मग म्हणून काय म्हणतो आपण, व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज बिग ॲज दिल्ली. समजलं का. जेव्हा आपण या ठिकाणी म्हटलं असतं दिल्ली इज द बिगेस्ट सिटी, तेव्हा नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज दिल्ली आलं असतं. पण जेव्हा वन ऑफ द म्हणतो तेव्हा व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज बिग ॲज दिल्ली. समजून घ्या, म्हणजे सी ओनली करेक्ट. पुढे सी ओनली. ठीक आहे, चलो. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स एक्सप्रेशन मिनिंग ऑफ जेनोलॉजी. जेनोलॉजी, आता हा शब्द आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन वाला. जेनोलॉजी म्हणजे आपल्या वंशाचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे ना. लॉजी म्हटलं की अभ्यास करणे, जेनोलॉजी आपल्या वंशाचा अभ्यास करणे, अर्थचा अभ्यास करणे नाही, पर्सन्सचा अभ्यास करणे नाही, डिसेंटचा अभ्यास करणे, आपल्या वंशावळीचा अभ्यास करणे, ॲन्सेस्टरचा अभ्यास करणे म्हणजे जेनोलॉजी. अर्थ इनर पार्टचा नाही. ठीक आहे. सी, अभ्यास करावा लागतो या गोष्टीसाठी तुम्हाला. शेवटचा प्रश्न आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी नंतर मग पॅरेग्राफ आहे, पॅरेग्राफ कमी सांगत नाही. ठीक आहे, पॅरेग्राफसाठी आपले वेगळे सेशन्स आहेत ते घेऊ, इथे नाही सांगणार तुम्हाला. उत्तर दिली पॅरेग्राफची. इमॅक्युलेट. इमॅक्युलेट म्हणजे काय होते, निर्दोष. निर्दोषचा ऑपोजिट करा मग, ऑपोजिट. सॉइल्ड दोषी, निर्दोष नाही होत. स्पॉटेड दोषी म्हणजे ठिपका असलेला शरीरावर वगैरे. स्टेन दोषी. अनब्लेमिस्ड म्हणजे निर्दोष, ज्याच्यावर कोणताही दोष नाही असा जो तो अनब्लेमिस्ड. सी ओनली. सी करेक्ट आहे. कुठे आहे ओनली सी, आहे का ओनली सी. तो काय तो ऑपोजिट, इमॅक्युलेटचा ऑपोजिट पाहिजे म्हणते ना. ओनली सी नाही या ठिकाणी, इमॅक्युलेटचं ऑपोजिट. एक मिनिट. ऑपोजिट मिनिंग. अच्छा 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 अच्छा, ऑपोजिट मिनिंग ना, म्हणजे हे तर ऑपोजिट, हे तर त्याला इमॅक्युलेट, इमॅक्युलेट निर्दोष, निर्दोष, आणि हे पण निर्दोष म्हणजे हे दोषी. 1 2 3 ABD, ABD हे उत्तर बरोबर आहे. ठीक, असं कन्फ्यूज नको व्हायचं. असं कन्फ्यूज होते कधी कधी आपण पेपर सोडतो तेव्हा. ठीक आहे, चलो. हा पॅरेग्राफ आहे, वाचून घ्या एकदा. एकंदरीत मी तुम्हाला वाटल्यास त्याला लहान करून देतो, वाचून घ्या. मी PDF मध्ये पण मी हे टाकायला लावतो वाटल्यास. ठीक आहे, चलो.
ठीक आहे. याच्या PDF टाकायला लावतो डिस्क्रिप्शनमध्ये. बघा हा पॅरेग्राफ आहे, वाचून घ्या. पॅरेग्राफ मित्रांनो हे असते कॉम्प्रेन्शन. ॲक्च्युली पॅरेग्राफ कसं असते, याचा अर्थ काय होतो, तुम्हाला ते शिकावं लागते, तुम्हाला ते वाचावं लागते. तुमचं वाचन जितकं दांडगं, जितकं तुमचा समज चांगला इंग्लिशमधला, तितकं तुम्हाला ते समजते. अदरवाईज पॅरेग्राफ काही शिकवण्याची गोष्ट नाही आहे. त्याचे उत्तर तुम्हाला देऊन टाकतो. उत्तर आहे का, याचं उत्तर आहे सी. 97चं उत्तर आहे ए. 98चं उत्तर आहे 2. 99चं उत्तर आहे सी 3 आणि याचं उत्तर आहे 2. ठीक आहे, ठीक आहे. चलो थांबू या ठिकाणी आपण. या पद्धतचं तुम्हाला जर समजा टीचिंग पूर्ण पाहिजे असेल, बघा अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही. मेन्स पेपर्स काढायचा असेल मग तुम्ही मेन्स राज्यसेवा कंबाईनचे मेन्स काढा किंवा तुम्ही सरळ सेवा कोणतीही काढा. ॲक्च्युली हा विषय सरळ सेवेचा नाही आहे, हा कोर्सच राज्यसेवा किंवा कंबाईनचा आहे. पण तुम्ही अप्लाय कुठेही करू शकता. ठीक आहे ना. असो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मी कोर्स घेतलेला आहे, ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स, ज्यामध्ये हे पूर्ण बेसिकपासून शिकवलेलं आहे. ठीक आहे. मित्रांसोबत ॲप शेअर करा, ही लिंक पण शेअर करा, कारण भरपूर लोकांना याची आवश्यकता आहे. आणि थांबूया. थँक्यू.